सोलांग व्हॅलीचा सीन म्हणजे आम्ही तिकडे व्हिजिट द्यायला जाणार होतो. पण इकडे असं झालंय ना की थंडीमुळे ना श्वास घ्यायला जमत नाही. आता आम्ही एक राईड ट्राय करणार, त्याचं नाव आहे झिप लाईन. झिप लाईन. ओके. आता जी माझ्याकडे फिलिंग आहे की माझ्याकडे हा व्ह्यू मला दिसतोय, ती फिलिंग आता माझी एक्सप्रेस करू शकत नाहीये. संपला. ए लवकर 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 सोडव ना एक्साइटमेंट. काय दिसतं रे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल बाबी सर. सो कसे आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, आज तो दिवस आला आहे ज्या दिवसाची आम्ही एवढे दिवस वाट बघत होतो आणि ज्या मुवमेंटसाठी आम्ही आवीला आलो होतो, म्हणजे सोलांग व्हॅलीचा सीन म्हणजे आम्ही तिकडे व्हिजिट द्यायला जाणार होतो. सो आजचा तो दिवस आला आहे की आम्ही तिकडे व्हिजिट द्यायला चाललो आहोत. आता आमचा 8चा टायमिंग होता, पण आम्हाला 8:15 झाले आहेत. आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करणार आणि 9पर्यंत आम्ही सोलांग व्हॅलीसाठी निघणार. सो सोलांग व्हॅलीसाठी मी तर खरं तर खूप एक्सायटेड आहे. बट रात्री हिडिंबा टेम्पलवरती खूपच थंडी होती आणि आता तर सोलांग व्हॅली तर बर्फ सगळीकडे आहे. सो तिकडे आमचं काय हाल होणार आहे याची काय आयडिया नाही. तसंच आम्ही 2 सॉक्स वेअर केले, 2 जीन्स वेअर केलेत, 2 स्वेटशर्ट, त्याच्यावरती हा मोठा स्वेटर जिपर तो वेअर केला आहे. तरीसुद्धा आता इकडे रूमवरती तर थंडी वाजत नाही, बट आता खाली गेले होते किती थंडी वाजेल तर आपण बघूया. सो तर आपण ब्रेकफास्ट करूया. आम्ही आलो आहोत तिकडे. सो बाय द वे, हे जे आउटफिट आहे हे आम्ही इकडे थंडीसाठी तिकडे रेंटवरती घेतलं. रेंट तिकडे 250 चालू आहे. 250मध्ये तुम्हाला हे पूर्ण हे जॅकेट असा भेटून जातो. त्याच्यावर तुम्हाला शूज भेटतात आणि तुम्हाला सॉक्ससुद्धा भेटतात. बट ते सॉक्स तुम्हाला त्याचे वेगळे 100 रुपीज द्यावे लागतात. आणि हा सगळा हे टोटली आउटफिट आहे. बाकी तुम्हाला जे वरची टोपी वगैरे असेल आणि ग्लोव्ज वगैरे असेल ते तुमच्या स्वतःचेच घ्यावे लागणार आहे. सो आता आम्ही इकडे थोडंसं आलो आहोत, तर थोडंसं आम्ही एन्जॉय करतो. हमेशा ही रहना कभी 1 2 3. मस्ती करत होतो. इकडे खूप फोटो वगैरे लिप्स वगैरे पूर्ण सुन्न झालेलं आहे. आणि आता इकडे आम्ही प्रत्येकाला टार्गेट करून आम्ही त्याच्या अंगावरची बर्फ वगैरे फुटतोय. पण इकडे असं झालंय ना की थंडीमुळे ना श्वास घ्यायला जमत नाही आणि बॉडी सुन्न झाल्यामुळे ना ते खरंच सगळं बॉडी सुन्न झाले. त्याच्यामुळे थोडंसं असं दम भरल्यासारखं झालं आहे. सो तुम्ही येताना थोडं ट्राय करा की गरम तुम्ही राहू शकता इकडे. आणि ॲक्च्युली खरं तिकडे आतमध्ये तुमच्या कपड्यांमधून आतमध्ये बर्फ जाण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याच्यात तो बर्फ गेल्यामुळे इकडे खूप अजून सगळं थंड होतं. आणि इकडून फक्त आम्ही अर्धा तास झालं पण त्याच्यावर असं दम लागायला लागलं. सो तुम्ही जर 2-3 तासाच्या मानाने येत असाल तर काळजी घेऊन या. आता आम्ही एक राईड ट्राय करणार, त्याचं नाव आहे झिप लाईन. झिप लाईन. ओके. हां, सो याचे चार्जेस आहेत 200 रुपीज. त्याच्यामध्ये तुम्हाला इथून जायचं आहे आणि तिकडून परत रिटर्न यायचं आहे. सो हे तुम्हाला 200ला चार्जेस पडतील. सो हा सुद्धा एक्सपिरियन्स आपण बघूया की कसं आहे. काय करतो बटन लवकर लवकर. संपला. ए लवकर 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 सोडव ना एक्साइटमेंट. काय दिसतं रे. जस्ट आम्ही करून आलो, तुम्ही बघू शकता. आणि तर माझा फोन, मी हातामध्ये फोन नाही पकडू शकलो, बट जो वरतून जो नजारा दिसत होता एक नंबर. इकडे बघू शकता, इकडे बर्फ आहे. आता मी एक राऊंड आम्ही इकडून आलेला आहोत आणि सेकंड राऊंडने आता आम्ही परत रिटर्न जाणार आहोत. सो आता मी ट्राय केले जाताना जर मला फोन हातामध्ये ठेवायला चान्स भेटला तर तुम्हाला वरतून येऊ दाखवेल. येस.
गाईज फायनली सॉरी गाईज मी येताना व्हिडिओ नाही घेऊ शकलो कारण की आमच्या सरांनी ओरडले होते की फोन वगैरे नका हे करू कारण त्यांचं पण बरोबर आहे त्यांच्यावरती पण मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे सो ठीक आहे असू द्या बट मी व्हिडिओ तर काढलेला आहे तर खालतून जाताना माझ्या फ्रेंड्सने सो ते मी इंस्टाला रीलमध्ये तर टाकेल तो तुम्ही जाऊन तिकडे बघा आणि हा तुम्ही आमच्या मागचा व्ह्यू बघू शकता स्पेशली हा एक नंबर आहे हा गाईज तुम्हाला सांगतो मनाली लाईफमध्ये एकदा तरी मनालीला येणं गरजेचं आहे कारण की हे जे आपल्या भारताचं आपल्या इंडियाचं जे बोलू शकतो ना आपल्याकडे खास बात आहे की एक सौंदर्य किंवा एक निसर्ग एक नेचर जो आहे तो म्हणजे असं तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये ब्लॉग वगैरे बघताय बट ती जी आता जी माझ्याकडे फिलिंग आहे की माझ्याकडे हा व्ह्यू मला दिसतोय ती फिलिंग आता माझी एक्सप्रेस करू शकत नाही आहे गाईज तुम्ही या नक्की आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमचे ड्रायव्हर तिकडे थांबलेले आहोत सध्या आमच्या ग्रुपचा लीडर मी असल्यामुळे मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्या अख्ख्या ग्रुपला हॉटेलवरती घेऊन जायचं आहे तिकडून आम्ही रात्री 5 वाजता आम्ही ह्याच्यासाठी इव्हनिंगला आम्ही 5 वाजता डीजे नाईटसाठी पबमध्ये जाणार आहोत सो हॉटेलमध्ये जाऊन बघू जर जेवण वगैरे जर झोपलो तर झोपेल नाही तर रील वगैरे करू नाही ते करू सो आता मी तुम्हाला डायरेक्ट एकतर हॉटेलमध्ये नाही तर पबमध्ये आपण तुम्हाला तिकडे भेटू सो आमचा रूम 2nd फ्लोअरवरती आहे सो हा 2nd फ्लोअरचा व्ह्यू आहे इकडे जर तुमचा प्रायव्हेट तुमच्या ग्रुपला जर तुम्हाला इकडे जर पार्टी करायची असेल तर काल रात्री इकडे पार्टी चालू होती सो तुम्ही इकडे परमिशन घेऊन किंवा इकडे आय थिंक एक्स्ट्रा चार्जेस वगैरे देऊन इकडे तुम्ही पार्टी करू शकता सो हा आमचा रूम आहे 203 इकडे कार टाकून आपण आतमधला व्ह्यू बघूया आपण वॉशरूम टॉयलेट बघूया सो इकडे आहे मला असा वॉशरूम भेटतो इकडे तुम्हाला गरम पाणी थंड पाणी दोन्हीची पण सोय आहे त्याच्यासोबत इकडे आता आपण बाहेरचा हॉल बघूया बेडरूम वगैरे ते बघा सो इकडे तुम्हाला कबोर्ड वगैरे भेटतात तिकडे तुम्ही तुमचे कपडे वगैरे ठेवू शकता इकडे स्पीकर या बॅगसाठी पण ठेवू शकता तर आमचा बेड थोडासा खराब आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं सामान वगैरे आम्ही डीजे नाईटसाठी इकडे आलेलं आहेत काय ब्राविया हॉटेल बाय सद्गुरू ग्रुप ओके सो बघूया आतमध्ये आता किती आम्ही एन्जॉय करतो किती नाही सोनावणे एक्साइटमेंट दाखव डीजे नाईटची आता आतमध्ये नाचून थोडंसं गरम होऊया आपण गुड मॉर्निंग काल आम्ही रात्री 8:30 वाजता डीजे नाईटवरून आलो इकडे बाजूलाच पब होता त्याच्यामुळे एवढं पण आम्हाला लेट नाही झाला आल्यानंतर वगैरे डिनर वगैरे केला त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी हे केलं गेम्स वगैरे खेळलो सो आय थिंक मला वाटतं की काल जो डे आम्ही एन्जॉय केला खरं तर खूप दिवसापासून कालच्या दिवसात जशी सोलांग व्हॅलीची तिकडची आम्ही वाट बघत होतो त्या मोमेंटची आणि फक्त मला एक थोडीशी कमी वाटते की मला जास्त काही रील्स वगैरे शूट करायला नाही भेटलं कारण की मी स्टार्टिंगला ब्लॉग वगैरे शूट वगैरे केला आणि मला रील्स वगैरे पण शूट करायचे होते पण नंतर असं झालं ना की मी असं झालं की सगळे एन्जॉय करतात आणि मी फक्त शूट करत बसलो मग मला वाटलं जाऊ दे सोड मी पण गप्पा एन्जॉय करत बसतो ते झालं त्याच्यानंतर मग
थोडा टाईम जात मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट केला. बाकी काल मस्त मजा आली. परत डीजे नाईटला मजा आली. डीजे नाईटला आम्ही जवळजवळ 2.5 तास आम्ही कंटिन्यू नाचत होतो. मध्ये फक्त एक 5-5 मिनिटाचा ब्रेक घेतला होता. आणि एंडिंगचा जो 10-15 मिनिटं त्याच्यामध्ये सगळे ए टू झेड असे येड्यासारखे नाचत होते की म्हणजे सांगू शकत नाही की काय झालं होतं. सगळ्यांना सगळे येड्यासारखे नाचत होते. सो काल आम्ही खरं तर खूप एन्जॉय केला. आणि काल आमचा लास्ट डे होता, म्हणजे आज आमचा लास्ट डे आहे. सो आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून आलो आहोत आणि आता आम्ही 11 वाजता आम्ही निघणार आहोत. आता आम्ही चंदीगडला जाणार आहोत बसने. त्याच्यानंतर आम्ही तिकडून ट्रेनने आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मेन इम्पॉर्टंट की ही आमची जी पूर्ण IV होती, ही पूर्ण जे 7-8 आपण व्लॉग जे बनवले त्याच्यामधून म्हणजे की हे फक्त तुम्हाला हे 7 दिवसाचे व्लॉग दिसले असते, पण याच्या मागे आम्ही IV साठी काय तयारी केली होती वगैरे किंवा आम्ही इथला हा जो आमचा एक्सपिरियन्स कसा होता अमृतसरचा, मनालीचा, आमच्या मित्रांसोबत जे आम्ही टाईम स्पेंड केला तो एक्सपिरियन्स कसा होता त्याच्यावर मी विचार करतो एक वेगळा व्हिडिओ बनवावा. बट बघू, जर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी वेगळा व्हिडिओ बनवावा सो त्याच्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये येस व्हिडिओ करून असं सांगा. सो आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर करायचीच आहे. आणि असेच पुढे ही व्लॉग येत राहतील, कारण की मी पण आता व्लॉगिंग स्टार्ट करायचा विचार करतो. लाईक म्हणजे हे फक्त एक आधीपासून माझं ठरलं होतं की व्लॉगिंग वगैरे आपल्याला करायचं आहे, बट असं मला टाईम भेटत नव्हता कुठे फिरायला वगैरे जायचा. सो त्याच्यावर मी नव्हतं केलं. बट आता हे 7 दिवस कंटिन्यू करून ना माझ्यावर आता खरं इंटरेस्ट असं खूप वाढला आहे. सो याच्या पुढे ही व्लॉग येत राहतील. सो ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट अशाच शानदार व्लॉगमध्ये. मोठा भाईचा सत्कार होतोय. मोठा भाईमुळे आज माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा क्षण झालेला आहे. त्यामुळे मला रिलीफ भेटला आहे. ते सांगू नाही शकत काय आहे, पण मोठा भाईचा सत्कार होत आहे. सगळ्यांना काय मिळाला बघूया. जॉर्डन यादव आवडेल.